तक्रारी आल्यास लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता छाननी होणार आहे। नियमबाह्य अर्ज हे बाद केले जाणार आहेत असं अदिती तटकरे म्हणतात। वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अर्जांची छाननी होईल असं देखील कळतंय। यामुळे 35 ते 50 लाख महिलांना लाभावर पाणी सोडावं लागण्याची दाट शक्यता आहे। या योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी देखील आमने सामने आलेत। निकष न पाळता लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले गेले अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर राऊतांना लाडकी बहीण योजना बंदच करायची आहे असा पलटवार चित्रा वाघ यांचा आहे। कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। कोणतीही शहनिशा न करता सरसकट 1500 रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। 1500 रुपयाला मतं बहिणींची, महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, ही लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। महिलांच्या नावावरती फॉर्म भरून पैसे घेतले, त्यातल्या काही जणांना अटक सुद्धा झाली आहे, हे तुम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलं असेलच। वेळ कमी मिळाला, 5 महिन्यामध्ये अशा पद्धतीने डुप्लिकेट फॉर्म भरलेले, पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले, या काही गोष्टी समोर येत आहेत। आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचंय की संजय राऊतांना ही राज्यातली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, पण आम्ही ती अजिबात होऊ देणार नाही। संजय राऊत जे बोलतायत त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।